अंजू येतो बर का. काय भानू मोहन आहे का गेला? आत्ताच गेले. आज लवकर गेला. होय. बाकी काय तब्येत पाणी? हा काम व्यवस्थित सुरू आहे ना? होय. चांगलंय. जरा आराम पण करत जा. शोभा वहिनीला काम सांगतात त्यांचं काय मदत करायला ऑफिसला अजून गेला नाही तू? अगं तू इथं तुम्हाला विसरला होता द्यायला आले. ते बरं झालं द्यायला आले ना तर किती वेळ बोलत बसला असता देव झाले. अगं तसं नाही. अगं ते मी आपलं काय सांगू ते मी मुद्दामच विसरलो होतो ना रुमाल. हा मला माहितीये ना मी रुमाल विसरल्यावर तुम्हाला आणून देणार. तुझं झालं असेल रुमाल आणला असेल तर दे मला. आज जरा लवकरच येतो कामावर. आपण बाहेर जाऊ ना जेवायला. आता निघतो. ऑफिसला जायला उशीर झालाय ना. येऊ का? निघायला पाहिजे. येऊ येतो. निघू का? निघा. येतो. बाय. भानू होय शोभा वहिनी आते का? आहेत ना. भानू तू ना कपडे वाळू घालायचं काम कर. वय काय वहिनी आज एकदम निवांत? भिशीची कामं झाली वाटतं? नाही ती भानू लवकर हात चालवेल तर ना. सगळ्यांशी बोलून झाल्यावर फुरसत मिळेल तर काम करेल ना. म्हणजे बाहेर नुसती टंगळ मंगळ करते. जर लक्ष ठेवा तिच्यावर. काय म्हणाला अंजली ताई? नाही काही नाही. तू कोणाशी बोलत होतीस? ते राहुल साहेबांशी. तेच आले माझ्याशी बोलायला. म्या नाही गेले त्यांच्याशी बोलायला. राहुल जा जा तू तुझं काम कर. जा. वय वहिनी आज मी आणि राहुल पुन्हा बाहेर जेवायला जाणार आहोत. हो आम्ही पण आज जेवायला जाणार आहोत बाहेर. आज सूर्य कुठे पश्चिमेला उगवला? असं काही नाही आम्ही सुद्धा जातो बाहेर जेवायला. हो मी कधी नाही पाहिलं. नाही म्हणजे हे पार्सल घेऊन येतात ना. आज यांचा पगार होणार आहे आणि त्यात मला बिशी पण लागणार आहे म्हणून आज आम्ही जेवायला जाणार आहोत. वहिनी एक बोलू का? नाही म्हणजे राग येणार नसेल तर. बिशी तर मलाच लागली. हो हो लागेल ना लागेल पण पुढच्या वेळेला. आज बिशी मलाच लागणार. माझा लकी ब्लाऊज घालणार आहे. काय मोहन काय म्हणताय? आज लवकर आलास? हो आज लवकर आलो. खूपच आनंदात दिसतोय. काल दिलेलं काम पूर्ण केलेलं दिसतंय. हो म्हणजे काय रात्री बसून सगळं काम पूर्ण केलं. वाह छान. मग काय आज पगार मिळणार? हा म्हणजे मिळाला तर बरं होईल. रात्री बायकोला घेऊन जरा बाहेर फिरायला जाईल ना. छान. फक्त मॅडमनी ना वेळेवर सोडलं पाहिजे. पण तू तुझं काम पूर्ण केलंयस ना. हो बघूया. व्हॉट अ सरप्राईज. मात्र वेळेत आलात आज. हो हो काम पूर्ण केलंय ना की इथेच बसून पूर्ण करणार? नाही नाही काल रात्री बसून काम पूर्ण केलंय ना. तुम्ही बघू शकता. कटिंग व्यवस्थित केलंय ना? केलंय. बघते हा नंतर. ताई समधी कामं झालेत. मी जरा जाऊन येते. हा अगं अगं काम कुठे झाली आहेत? बरीच काम आहेत अजून. तू ह्यांनाच फक्त डबा दिलाय. आपण दोघी काय बाहेर जाणार आहोत जेवायला? जा जेवण करून घे आणि भांडी घासून घे. आणि हे बघ आत्ता पुरतच कर. हा आम्ही दोघं रात्री बाहेर जाणार आहोत जेवायला.
शोभा वहिनी. अगं लता, वेळ आहे अजून बिशीला, लवकर आलीस तू. तसं नाही, एक प्रॉब्लेम झालाय. काय ग, काय झालं? मी यावेळेस पैसे नाही भरू शकत. का? अहो यांचा पगार नाही झाला अजून. पगार झाला की मी लगेच देते पैसे. एवढ्याच ना, आमच्या यांचा तरी कुठे झालाय पगार. पण माझ्याकडे आहेत पैसे, मी भरेन तुझे. काल मोहननी पैसे मागितले तर हिच्याकडे पैसे नव्हते. आता कुठून आले पैसे? काय ग, काय झालं? काय नाही. लवकर लवकर कर ग भानू काम. वय ए बाई, पण पैसे लवकर देशील ना? अगदी ह्यांचा पगार झाला की लगेच आणून देते. अगो बाई, मी गॅसवर दूध ठेवलंय, आले आले मी. तसंही बिशी मलाच लागणार, त्यामुळे काही टेन्शन नाही. हो का? हा, बिशी लागली ना की 2-3 मॅचिंग परकर घेऊन टाकणार आहे मी. वहिनी दाखवा जरा तुमचं लकी ब्लाऊज. दाखवते ना. ए प्रिया, काय ग, काय झालं? अगं या म्हात्रेने परत गोळ घातलाय आज. आज वेळेत आले ना तेव्हाच डाऊट आला मला. थांब ना, हीच तर चांगली संधी आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुला? आपलं काम काय आहे? कपडे शिवून द्यायचं ना. हा, मग दे ना शिवून. कधी एकदा ड्रेस बघते असं झालंय मला. मिळणार ड्रेस तुला, थोडा वेळ लागेल. डिझायनर पीस आहे ना, इनफॅक्ट त्याचंच काम चालू आहे. हो ना मोहन म्हात्रे? हो 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 हो. काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही येऊ शकतो ना पुन्हा? आमच्या बुटीक मध्ये एकदा ड्रेस शिवला ना की काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नाही तसं नाही, पण काही फिटिंग वगैरे. ऑब्व्हियसली, कधीही ये, बिनधास्त. मोहन म्हात्रे, फोन घ्या. हॅलो. हॅलो, तो ब्लाऊज कुठे ठेवलाय? त्या कपाटाच्या बाजूच्या खणात ठेवलाय टीप मारून. कपाटामध्ये? हा हा, कपाटाच्या बाजू. हा हा, ठीक आहे ठीक आहे. आणि हे बघ, टीप मारून. मम्मा अजून किती वेळ लागणार आहे? अगं डिझायनर ड्रेस आहे, थोडा वेळ तर लागणारच ना. पण तुला एक सांगू, हा ड्रेस तुला खूप छान दिसणार आहे. खरंच? येस, गेली 10 वर्ष मी हे बुटीक चालवते. मला मला क्लायंटला बघितल्यानंतर लगेच कळतं की या क्लायंटला काय चांगलं दिसणार आहे आणि काय नाही. आणि मी स्वतः डिझाईन्स करते ना सगळी. हो ना मोहन म्हात्रे? हो 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 हो. आणि काय आहे, आजकाल सगळ्यांनाच फॅशनेबल राहायचंय, कोणालाही टिपिकल डिझाईन्स नकोय. त्यामुळे सगळे डिझाईन्स करायला वेळ हा लागतोच. आणि स्पेशल डिझाईन असल्याशिवाय तुमच्यासारखे क्लायंट्स थोडीच येणार आहेत, राईट? मॅडम, ड्रेस रेडी आहे. अरे वा, चला मग बघूया. प्लीज का. डाव्या साईड ना, या साईड. हा हा, बघ तुला म्हंटल होतं ना लकी ब्लाऊज हाच आहे. वा 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 वहिनी, एकदम छान आहे ब्लाऊज. असणारच, माझा लकी ब्लाऊज आहे ना. बघू तरी काय खास आहे तुमच्या लकी ब्लाऊज मध्ये. हा बघ,
वा, छान आहे. एका हाताचा ब्लाऊज. एक टीप मारायला दिला होता, हातच काढून टाकला. मला काहीही करून मोहनला सांगायला हवं काय घोळ झाले ते. येऊ देच यांना, चांगलंच दाखवते. ताई मी आज जरा जाऊन येते. कुठे चाललीस? हे बघ, आधीच मोहनने माझं डोकं फिरवलंय, आता तू फिरवू नकोस. जा भांडी घासून घे जा. वहिनी, मोहन दादाने तर तुमच्या नशिबावर कात्रीच फिरवली. आता भिशीला हाच ब्लाऊज घालणार का एका हाताचा? नाही, लकी ब्लाऊज तुमचा. एका हाताचा झाला म्हणून काय झालं? है ना? चला चला, येते. मोहन, आज घरी येच तू, सोडणार नाही तुला. आज नाही तुला रडवलं ना तर नावाची शोभा नाही. साक्षी पाणी घे please. नको मला पाणी. अगं अनन्या, हे कसलं डिझाईन आहे? अगं काहीतरी गडबड झालीये. अगं एवढ्या महाग कपड्याची तुम्ही वाट लावली तरी मला साक्षी सांगत होती की मम्मा एखाद्या चांगल्या डिझायनरकडे शिवायला टाकूया म्हणून. फक्त तू म्हणालीस पण मी तुझ्याकडे टाकलं शिवायला. अगं काहीतरी गडबड आहे, मी बघते. गडबड झाली दिसतच आहे मला. मोहन म्हात्रे, हे काय आहे? काय आहे? ह्याचं कटिंग तुम्हीच केलंय ना? हो, मग काय केलंय तुम्ही ह्याचं? मी काहीच नाही केलंय मॅडम. अहो तुम्ही कटिंग केलंय, मग तुम्हीच काय विचारताय काय केलंय ह्याचं? ह्याचा दुसरा हात कुठे गेला? मॅडम हे कापड ओळखीचं वाटतंय. माया, हा मॅडम. मोहन म्हात्र्यांकडनं जी पिशवी आली त्यातनंच शिवलायस ना तू हा ड्रेस? हो मॅडम, मला म्हात्रेंनी जे तुकडे दिले मी तेच शिवले. ह्याचा दुसरा हात कुठे गेला? काय कल्पना नाही मॅडम. हा आज कापड ओळखीचं वाटतंय पण हे. हे घे ब्लाऊज, टीप मारून दे. अरे, टीप मारून देतो, जरा काम संपलं की. नाही, आत्ताच्या ताप. शोभाच्या लकी ब्लाऊजची बाही मी कापली. बापरे, आता हे शोभाला कळलं तर. मम्मा मी आता पार्टीला काय घालू? साक्षी डोंट वरी, अगं माझ्याकडे अजून बरीच डिझाईन्स आहेत. हा हे बघा अनन्या, तुमचे ड्रेस तुमच्या जवळच ठेवा आता. अगं आमचं केवढं नुकसान झालंय. मी भरून देते. अगं तुला कुठे मिळणार आहे ते कापड? हे बघ, मी शोधीन. मला फक्त 2 दिवस दे. मी 2 दिवसात तुला सेम ड्रेस शिवून देते. हा, हे बघ अनन्या, दिस इज युअर लास्ट चान्स. कळलं तुला? चल साक्षी. मॅडम क्षमा करा, माझ्या हातून चुकले. मोहन म्हात्रे, इनफ इज इनफ. मी तुम्हाला सांगितलंय तुमच्यामुळे माझं खूप नुकसान झालंय. कालही सांगितलं तुम्ही मॅडम. Shut up. You are fired. उद्यापासून माझ्या बुटीक मध्ये यायची काही गरज नाहीये. मॅडम असं नका करू मॅडम, मला नोकरीची गरज आहे मॅडम. मॅडम ऐका माझा मॅडम, प्लीज असं करू नका मॅडम. प्लीज ऐका मॅडम. मॅडम प्लीज असं करू नका. याच्या पुढे तू तोंडही दाखवू नकोस मला. आणि माझ्या बुटीकच्या आसपास तरी दिसला तरी बघ. मॅडम ऐका ना. माझी चूक झाली तुला नोकरी दिली मॅडम ते. ऐका प्लीज मला. आओ मॅडम. वहिनी, तुम्ही काढा ना चिठ्ठी. अगं पण त्याचं लकी ब्लाऊज कुठे? ए, आता फार वेळ काढू नका. शोभा, चिठ्ठी काढ.
शोभे कुणाचं नाव निघालं? अंजली. अगं बाई देवाच पावला. देवा देवा देवा. थँक्यू थँक्यू थँक्यू. अशीच कृपा ठेव माझ्यावर. अगं बाई बरं झालं दादानी ह्यांच्या ब्लाऊजचा हातच कापला, नाही तर मला भिशी लागलीच नसती. अंजली मी आले पाणी पिऊन. मोनिया असं सोडणार नाही तुला. माझ्या लकी ब्लाऊजचा हात कापलास. ये घरी तुला दाखवतेच. वहिनी दादा नाही आले ते. नाही मान्य आहे वहिनी तुम्हाला राग येतोय, पण कसं आहे तुम्ही तुमचा लकी ब्लाऊज घातला असता ना तर बिशी तुम्हालाच लागली असती कदाचित. हो 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 बरोबर आहे बरोबर. भानू काय करतेस? मी ते गरम होत आहे ना म्हणून जरा वारा. हा तुझ्यासाठी आहे ना आता एसी लावून घेते घरामध्ये. काम किती पडलेत. आज चल अगं आज चल. होय कुठे गेले अजून एक कसे आले नाहीत. शोभाचा फोन काय सांगू हिला. फोन नको चलत का नाहीये.